कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. महेश 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 मला लग्न करायचंय महेश. आता माझ्या पिशवीतली रेती संपणार आणि मी बाटलीतून मुक्त होणार. ओळखलत ना? अहो, धडाकेबाज सिनेमातला हा बाटलीतला गंगाराम सगळ्यांना आठवत असेलच. आणि हाच गंगाराम आता लग्नासाठी बायको शोधतोय. पाहूया या गंगारामला बायको मिळते का. स्वागत करूया गंगाराम ब्रो, आपलं गावरान ब्रो रामा आणि सिटी सुंदरी नीताचं. ओ हाय मॅम. हाय सर. हाय. संदीप सर, मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमचं लग्न झालंय का? हो हो हो. अरे यार, का म्हणून विचारते माहितीये का? कारण मी काड्या लावा, सॉरी जोड्या लावा असं एक वधू वर सूचक मंडळ चालवते. झालंय तुझं लग्न. आणि मी आजपर्यंत खूप लोकांच्या लावल्यात जोड्या जोड्या. हो, वा, वा, वा. गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये हे आडलेल्या गंगारामला कोणी स्थळ देतं का? कोण आहात तुम्ही? आणि हे हातात काय आहे? हे कंगारू आहे. हे हा बॉटल आहे ना, कंगारू थोडी आहे. मग दिसतं तर विचारता कशाला? काय काम असेल तर सांगा. बाई, तुम्ही लग्न जुळवता ना? हो हो, मी तीच. माझं जुळवून द्या ना. काय लग्न जुळूयात ना, पण मला सांगा तुम्ही आहात कोण, कुठून आला आणि ही अँटीना लावून का फिरताय? ओ बाई, अँटिना नका म्हणू. या अँटिनामुळे का काळी अख्खं थिएटर होतं फुल. ते म्हणजे धडाकेबाज. अच्छा, तुम्ही गंगाराम का? हो, विसरला नाही मला अजून. अहो, असं कसं विसरणार? मराठी प्रेक्षक तुम्हाला कोणीच कधीच विसरणार नाही. सांगा पाहू, कशाला आलात? ले दिस झाले या बाटलीच राहून नाही का, ले कंटाळा आला. आता मला लगीन करायचंय. लावूयात ना, लगीन पण लावूया. आणि लगीन लावून हनीमून साठी मंगळादेववर देखील पाठवूया. मंगळावर? हो मंगळावर? हो मंगळावर? हो हो हो. आमच्या काळामध्ये मंगळ असतं तर लग्नच व्हायचं नाही. आता लग्न करून हनीमून लढाय मंगळावर नको रे बाबा. सर, सगळं जमतं. प्लीज या इथे. मला सांगा, कशी मुलगी हवी तुम्हाला? थांबा, एखादी मंगळवाली बघ. एखादी मंगळावाली बघ? काय तुम्ही बाजारात कलिंगड घ्यायला आलात? एखादा लालवाला बघ. आपण एखादी डॉक्टर चालेल नको रे बाबा, का? भीती वाटती. कसली? इंजेक्शनची. एखादी घरवाली बघा. घरवाली म्हणजे? अहो, ले दिस झालं ह्या बाटलीमध्ये राहून तिला घेऊन कस काय संसार करू. मग एखादी घरवाली बघा, म्हणजे तिचा फ्लॅट असन त्याच्यामध्ये मी जाऊन स्वतः मी येऊन कार्यक्रम करता आपलं. काय कार्यक्रम? हो सॉरी, ते नाही, म्हणजे मला संसार करता येईल. अच्छा, मला काहीतरी भलतच वाटतं. ओके, बघूया आपण एखादी घरवाली. तुमचं लग्न झालंय? नो, आय एम सिंगल. अहो ते नाही हो, तुमचं लग्न झालंय का? तेच सांगते, नाही झालंय. हो का? तुमचं घर आहे? आय हॅव अ 3 BHK. मी खूप मेहनतीने घेतलंय EMI वर. हो ते नाही हो, तुमचं घर आहे का? घर तेच सांगते, आहे माझं घर. तुमचं घर आहे? हो. करा माझ्याशी लग्न. ए, काय बोलताय? करा माझ्याशी लग्न. नाही. आता नाही सोडत. ए, सोड मला. आता नाही सोडत. ए, सोड. ज्याची आसन शक्ती अपूर्वक तोच खरा धडाकेबाज. तोच खरा धडाकेबाज. चल गंगूची गंगू बाबा लगी. येस अमृता. रामा, नीता, एकतर तुमची टॉम अँड जेरीची जोडी मला खूप आवडते. मी पाहून आहे की तुम्ही कसे कचा भांडता आणि कसा हा अजिबात तुझं ऐकत नाही. पण मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स असा वाटत होता की त्यांनी तुझं थोडंसं ऐकलंय आणि मग त्यांनी स्वतःच केलंय. सो मला आवडला हा परफॉर्मन्स.
अजून छान झाला असता का तर हो डेफिनेटली. म्हणून रामा जरा लेका ऐक ना तिचं, थोडस का होईना ऐक ना तिचं. तुझ्यात ना पोटेन्शियल म्हणजे आहे, तुझ्यात एक काहीतरी जबरदस्त आहे. फक्त तू ते म्हणतात ना की लक्ष्मीचा पायगुण पाहिजे आपल्या आयुष्यात. हो. आता अर्थातच तू माझं काही ऐकणार नाहीयेस फार, पण मला सांग रे रामा, असं काय आवडत नाही तुला नीता मॅम मध्ये? तापून जाते माझ्यावरती, मला आवडत नाही. मग दर 2 सेकंदाला तू तापून जातोस. तापून गेलं म्हणजे ते राग बी शांत होऊन जातो मला. मग नीता कसं हँडल करतेस तू याला? इकडून मी जेव्हा पण बाहेर निघेल मला मेंटल हॉस्पिटलला पहिले भरती व्हायला लागणार आहे फर्स्ट डे. आता दे उत्तर. आता तिला येडा करू ना सोडून मी. जी भूमिका आहे ती त्याचं दडपण न घेता त्याने बिनधास्तपणे परफॉर्म केला. थोडासा चुकला हुकला, पण तुझं टायमिंग कमाल आहे. एकदा ते इंजेक्शनचं वन्स मोर झालं पाहिजे. एखादी डॉक्टर चालेल का? नको नको नको, का? खूप भीती वाटते. इंजेक्शनची इंजेक्शनची इंजेक्शनची. घरनं कोण आलंय रामा? पप्पा आले ना. सगळ्यात जास्त मानाचा मुद्रा करू याची का ज्यांनी आमच्या मुलांना या मुंबईमध्ये आणलं, आमच्या लेकरांना या स्टेजवर धावलं, याच्यापेक्षा अभिमान पुढत नाही. लढू नका पप्पा. अरे अभिमानाचे अश्रू येत. पूर्वी मला माझ्या नावाने त्याला ओळखत होते, पण आज एक कौतुक असं वाटतं याची मराठी टाकीमुळे का आज लोक मला रामामुळे ओळखतात. वाह, क्या बात है रामा. माझ्या पप्पामुळे मला हे सगळं भेटलं, सगळं बघायला. माझ्याकडे नसतं काय, माझ्या पप्पामुळे मला कला आली. म्हणजे एवढं कोणी हे करत नाही का बरं. मी जे काय आहे माझ्या पप्पामुळे मी. आणि माझ्या पप्पाचे मी पाय धुवायचे, मला पूजा करायची माझ्या पप्पाची. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. या गोड सदानंदाचा खंडेराव महाराजाची. भेटला विठ्ठल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.